नमस्कार, वेलकम टू मालती किचन। आज आपण बनवणार आहे मेथीची पातळ भाजी। ती कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते। पहिले कढई ठेवायची, मिरच्या भाजून घ्यायच्या, मिरची चांगली तेल टाकून भाजून घ्यायची। मिरची भाजून झाली, मिरचीला काढून घ्यायची। त्यात शेंगदाणे टाकायचे, शेंगदाणे भाजून घ्यायचे, चांगले खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजून झाले चांगले, आता ते काढून घ्यायचे। हे मिक्सर मधून चांगले बारीक वाटून घ्यायचे। तोवर कढईत थोडं तेल टाकायचं, थोडा जिरा मोहरीचा तडका द्यायचा। स्वच्छ धुवून मेथी घ्यायची, मसाला वाटून घ्यायचा। मसाला याच्यात टाकून घ्यायचा, कोथिंबीर, लसूण, मिरच्या आणि शेंगदाणे मिक्सरला फिरवून घ्यायचं। तोवर भाजी चांगली परतून झाली आपली। त्याच्यात बारीक वाटण वाटलेला मसाला टाकायचा। मसाला टाकून झाल्यावर चांगलं परतून घ्यायचं। मसाला वाटून झाल्यावर चांगलं परतून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत चांगलं एकजीव करून घ्यायचं। एकजीव झाल्यावर भांड्यात थोडं पाणी टाकून मसाला सगळा धुवून व्यवस्थित परतून घ्यायचं चांगलं। त्यात आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी ओतायचं। 2 माणसांसाठी 4 माणसांसाठी जेवढं लागेल तेवढं पाणी ओतायचं। बघा, पाणी ओतून झालं, त्यात थोडं मीठ टाकायचं चवीनुसार, थोडी हळद टाकायची, आपली मेथीची भाजी तयार। उकळी आल्यावर भाकरी सोबत एक नंबर लागते, खाऊन बघा। बघा, ही आली भाजीला छान उकळी। चांगली उकळी काढून घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा। मेथीची भाजी आपली तयार झाली आहे। आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा। परत पुढच्या व्हिडिओस भेटू।